मी तुम्हाला शिकवते आहे की चपाती गोल मऊ लुसलुशीत कशी फुगवायची. तर मी इथे आता घडीची चपाती बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी आधी थोडंसं चपातीला तेल लावून घेतलं. जे पण ज्या स्पॅच्युलाने मी तेल लावते आहे ते मी मिशोवरून मागवलं होतं, जे की रिकमेंड आहे. खूप छान आहे. त्याच्याने आपले हातही असे तेलकट होत नाही आणि ते तुम्ही वापरू शकतात. म्हणजे चपातीला तेल लावायला किंवा असं चपाती बनवताना तेल लावायला खूप छान आहे. तर मी अशी त्रिकोणी अशी घडी करून घेतली आहे आणि त्याला पिठामध्ये थोडं डीप करून तिला लाटायचे आणि सर्वात आधी तिच्या कडा मोडायच्या. ज्या 3 कडा असतात म्हणजे जे 3 त्रिकोण असतात ना, ते आधी फोडून घ्यायचे. मग आपली चपाती मस्त अशी त्रिकोणी न होता गोल होते. मग हळूहळू तिला आपल्या अंगावरती खेचत जायचं. ज्या साईडला आपलं आहोत ना त्या साईडला तिला हळूहळू हलक्या हाताने अशी खेचत जायची, जेणेकरून ती छान गोल अशी लुसलुशीत होते. मस्त तिला पाठून आणि पुढून तिला छान अशी लाटून घ्यायची, जेणेकरून ती मस्त सगळ्या बाजूनी लाटली जाते आणि आपली चपाती अशी मधून फुटत नाही, तिची हवा निघत नाही, तर ती खूप छान होते. तर खरं तर मला लग्नाआधी नाही यायचं चपाती बनवायला. लग्नानंतरच हळूहळू जशी संसारात पडले तसे शिकले. माझ्याही चपात्या आधी खूप अशा कडक व्हायच्या किंवा मग त्या फुगायच्याच नाही आणि बऱ्याच टाईमाला त्या अशा पोलपाटाला चिटकून जायच्या. पण मग नंतर हळूहळू असं मला सवय होत गेली, मला अंदाज येत गेला आणि त्याच्यानंतर हात बसला. सर्वात आधी तर मी शिकले की चपाती लाटताना कधीच जोर देऊन नाही लाटायची, नाहीतर ती फुगत नाही आणि चांगली लाटली जात नाही. हलक्या हाताने चपाती ही नेहमी लाटायची असते आणि लाटण्याच्या बरोबर समप्रमाणात बाजूला दोघं ह्याला हँडलला धरायचं आणि जेणेकरून ती खूप छान लाटली जाते. आणि कधीही चपाती शेकताना गॅस आपला फुलच हवा. आता चपाती तव्यावर टाकली आहे आणि इथे मी नॉनस्टिकचा तवा यूज करते, जेणेकरून ती चपाती चिटकत नाही तव्याला किंवा अशी कडक होत नाही आणि ती खूप छान सरकते. आणि जेव्हा चपातीला असे बुडबुडे यायला लागतात ना, तर तेव्हा तिला उलटायची आणि तिला असं गोलगोल फिरवून मस्त पूर्ण बाजूनी शेकून घ्यायची, जेणेकरून ती खूप छान फुगली जाते. आणि मी इथे एक भांडं घेतलं आहे, हे लाकडी, त्याला मी चपाती शेकायचं म्हणते, असं की लाकूड किंवा भांडं नाही म्हणता येणार, की चपाती शेकायचं एक यंत्र म्हणा तुम्ही, आहे ते काहीतरी. सो मी त्याच्याने अशी चपाती शेकून घेते, जेणेकरून माझे हातही भाजत नाही आणि चपाती सर्व बाजूनी गोल मस्त शेकली जाते आणि ते खूप युजफुल आहे ते टूल. तुम्ही नक्की मी रिकमेंड करेल की तेही तुम्ही घ्या. अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत चपाती होऊन जाते. Thanks for watching. If you want more videos, please do comment, like, share and subscribe.